नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा माझा असा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुमच्याशी डायरेक्टली समोरासमोर किंवा व्हॉइस ओव्हर न करता बोलते। तर याच्या अगोदर मी खूप सारे व्हिडिओ बनवलेत, पण त्याच्यामध्ये मी एकतर व्हॉइस ओव्हर करायचे आणि माझा फेस नाही दाखवायचे। पण म्हटलं चला आजपासून आपण ही अशी ब्लॉगिंगला सुरुवात करूया जिच्यामध्ये मी डायरेक्टली तुमच्याशी बोलू शकेल। आता सध्या तर माझ्याकडे माईक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज कसा येईल माहीत नाही, पण म्हटलं स्टार्टिंग करूया नाही का। हे नाही ते नाही, त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्यापासूनच स्टार्ट करूया। तर आज मी तुमच्यासोबत ना एक रेसिपी शेअर करणार, रेसिपी नाही चिवडा मी कसा बनवते ते शेअर करणार आहे। आणि याच्या अगोदर मी तुमच्यासोबत असे व्हिडिओ बनवायचे ना ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्वामींविषयी सांगायचे, म्हणजे स्वामींची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो किंवा कुठली सेवा केल्याने कुठले प्रश्न मार्गी लागतात, असे व्हिडिओ बनवायचे। पण त्याच्या व्यतिरिक्त मला व्लॉगिंगसुद्धा स्टार्ट करायची होती आणि मी विचार केला की ब्लॉगिंगमधूनच मी तुमच्यासोबत हे सुद्धा एक शेअर करू शकते, म्हणून मग मी ब्लॉगिंगला सुरुवात करते। तर माझ्या चॅनलला जे कोणी नवीन असतील ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा। चला तर मग आपण चिवडा बनवायला चालू करूया, तर व्हिडिओला कंटिन्यू राहा। तर मी आज ना थोडं वेगळ्या पद्धतीने चिवडा बनवणार आहे। ही पद्धत खरं माझ्या सासूबाईंची आहे, मला त्यांच्या हाताचा चिवडा खूप आवडतो, तर खूप छान बनवतात। तर मी एक स्टीलची तगारी घेतली आणि त्याच्यामध्ये ते मुरमुरे काढून घेतले आणि नेहमीपेक्षा ना मी ह्यावेळेस मुरमुरे थोडे वेगळे आणलेले। आता ह्या मुरमुऱ्यांना काय म्हणतात ना नेमकं मला ते आठवत नाही आहे। आणि बघा वरतूनच मी ह्या मुरमुऱ्यांवर थोडं मीठ, हळद आणि चटणी घालून घेतली आणि तेलामध्ये कढीपत्ता, शेंगदाणे आणि जो मी हा लसूण घेतला आहे ना हा परतवून घेईल आणि हे सगळे त्या मुरमुऱ्यांमध्ये टाकेल। याच्या अगोदर ना मी काय करायचे, तेलामध्ये थोडी हळद, मीठ घालून ते मुरमुरे परतवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग वरतून फोडणी द्यायचे। पण त्या चवीपेक्षा ही असा बनवलेला खूप चविष्ट लागतो। मला तर जास्त माझ्या हातापेक्षा त्यांच्याच हाताचा आवडतो, पण बघू आता कसं होतं ते, मी तर तुम्हाला पुढे रिव्ह्यू देणारच आहे। त्याच्यानंतर मी सगळं छान एकत्र करून घेतलं आणि वरतून चिवडा घातला आणि थोडा खट्टा मिठ्ठा चिवडासुद्धा घातला। चिवडा खरंच खूप छान झाला आहे, अगदी माझ्या सासूबाई बनवतात असा नाही, पण थोडी चव ते बनवतात तशा चिवड्याची आलेली आहे। आणि एक असतं ना आपण दुसऱ्याची फक्त कॉपी करू शकतो पण सेम त्यांच्यासारखं नाही करू शकत। आता बघा एखादी रेसिपी मी सेम बनवली आणि तुम्ही सेम बनवली, पण तुमच्या रेसिपीत आणि माझ्या रेसिपीत एक्स वाय झेड जी रेसिपी असेल ती प्रत्येकाच्या हातामध्ये एक वेगळी चव असते। एखाद्याने सिंपल जरी बनवला ना तरी ते खूप टेस्टी होतं आणि एखाद्याने फार त्याला काय काय इन्ग्रेडियंट्स टाकून बनवलं ना तरी त्याला अजिबात चव नसते। पण हो, एक असतं अन्न म्हणा किंवा कुठलाही एक पदार्थ म्हणा, तो चांगला किंवा खूप चांगला असतो। बस हे दोनच आपण पदार्थांना किंवा अन्नाला बोलू शकतो, एक तर चांगलं किंवा खूप चांगलं। याच्या पलीकडे अन्नाला दुसरं नावच नाही आहे माझ्या मते तरी। छान झालाय चिवडा। आणि याच्या अगोदर ना मी लसणाची वगैरे फोडणी नाही द्यायची, त्यामुळे चिवड्याला हवी तशी टेस्ट नाही यायची, पण त्यांनी सांगितल्यापासून मग मी लसणाची फोडणी द्यायला लागली। पण अगदी 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 त्यांच्यासारखं मला कधीच जमणार नाही।